की आताची जी परिस्थिती युद्धाची जी चालू आहे म्हणजे ह्याच्यात नुकसान बरंच आहे. कारण याच्याबद्दल प्रश्न नाही आहे की ह्याचा परिणाम काय आहे, जो नकारात्मक आहेच, बऱ्याच जागी त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आहे. पण मला वाटतं मूळ प्रश्न हा आहे की हे कितपत चालेल. जर हे 1-2 आठवड्यात हे सगळं थांबलं तर आपल्याला मार्केटमध्ये आपण बघू की परत मार्केट फंडामेंटल परत एक रिलीफ रॅली दिसेल आणि फंडामेंटल्स समोर येतील. पण जितकं हे लांब चालेल तर ते फंडामेंटल्स थोडे ना थोडे कुठेतरी खराब होत जाऊ शकतात. कारण का काय की आपण म्हणतो की तेलाचा दर वाढ केलाय तर त्याच्यामुळे एनर्जी कॉस्ट जास्त, म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढत गेली तर तो ग्लोबल इकॉनॉमीला, फक्त भारतीय अर्थव्यवस्थेला नाही तर जागतिक व्यवस्थेला त्याचा धोका आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यामधून एक मार्ग सुटणं फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं जे बाकीचे देश, आता कालची घटना घडली की जसे इराणवरती एका गॅस फिल्ड अटॅक झाला, त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे हल्ले लावले, कतारवरती हल्ले केले. पण त्याच्यानंतर काल रात्रीची बातमी ही होती की ब्रिटिश राष्ट्राने सांगितलं की दुसऱ्या युरोपियन देशांबरोबर हे स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून आपले जे टँकर्स आहेत बाहेर येण्याचं त्यांच्यासाठी ते सहाय्य देतील. तर असलं काही ना काहीतरी घडामोडी होतच चाललं की कुठे जर निगेटिव्ह डेव्हलपमेंट आहे तर समोरासमोर काहीतरी त्याला सुधारण्याचे सुद्धा प्रयत्न चालले आहेत. कुठले अर्थव्यवस्थेचे जे आपण बघू तर त्याचा परिणाम, नकारात्मक परिणाम सगळ्या सेक्टरवर, असं कुठला सेक्टर नाहीये की इकडे आपण म्हणू शकतो की याला सेफ आहे. बरोबर, करेक्ट. तर म्हणून गरजेचं हेच आहे की हे पूर्ण थांबवलं तर आपण बघू की कदाचित एकदा वेळी आपण मागचे असले काही युद्धाचे काही एपिसोड झाले तर त्याच्यात आपण पाहिलं आहे की ज्यावेळी हे थांबलं गेलं त्याच्यानंतर एक इमिजिएटली एक डिमांड येते, पुनर्निर्माण करण्याची सुद्धा गरज असते, त्यामुळे सुद्धा नवीन डिमांड जनरेट होते आणि मार्केट तिकडे त्याच्यानंतर रॅली करून जातो. बरोबर आहे. तर माझं सुद्धा हेच मत आहे, हे एकदाचं थांबलं की आपल्याला मार्केटमध्ये एक चांगली रॅली दिसू शकते. बरोबर आहे. एवढीच गोष्ट आहे की हे कितपत चाललंय हे आपल्याला अजूनही